वेलकम टू शिवानीज यूट्यूब चॅनल। आणि सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगते की ह्या ब्लॉगमध्ये मी स्पीडने हा पण ब्लॉग पडवलेला आहे, कारण की कॉपीराइट इश्यूमुळे। कारण पूर्ण ब्लॉगमध्ये रामाची गाणी बॅकग्राऊंडला वाजतात, सो थोडं स्पीडमध्येच आहे। सो तुम्ही स्पीड करू नका पाहू, नाही तर आणखी स्पीड होईल। सो हे सांगायचं होतं। ही रांगोळी ॲक्च्युअली मी काढलेली नाही, मी 2-5 मिनटं तिथं गेले होते कलरिंग करायला। सो मला ब्लड केलेला आहे। बाकीच्यांनी रांगोळी काढली होती ही, सो ही पण छान रांगोळी होती। आणि मग थोडेफार राहिलेले आम्ही हेल्प केली। चिमणे वा
शिवभाऊ घ्या वाढतात डबल वाढायला शिवानी मोठ्यांच्या ब्लॉग चालू राहील चालू फोटो काढून व्हॉट्सअपला स्टेटस ठेव समजांचं स्टेटस ठेव एवढ्यांचा फोटो ब्लॉग साठी चालले शिवानी कुठून घेतो रामा शिवभाई किती सेकंदाचं काढायचं किती वेळ काढायचं म्हणलं 1 मिनिट वाइड एंगल पाहिजे रे याच्यात वाइड एंगल नाही आहे Done. It on. किती खाली वाकून जेवलं तर दिसणारच आहे. मनस्वी ए रुसवाई रांगोळी कशी आली वैशू थँक्यू तुला विचारणार मी
मला माहिती तर रुसली आहे. अगं नाही जेवलं अजून, जेवायचं नाही. मम्मी येते. हे आज आहे आमचं जेवण. रामच्या आगमनाच्या दिवशी 22 जानेवारी हा दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील असा आहे. या जेवायला सर्वांनी आता वाजले 5, 5:15. मला फार उशीर झाला जेवायला, कारण आम्ही रांगोळी काढत होतो. ही वाली लांब लांब बसलाय तुम्ही. माईचं जेवण झालेलं दिसतंय. पोट भरलं का? मला तर लई भूक लागली आता. हा झालं नाही बंद कर. पालखीच्या स्वागताची तयारी आता. पालखीच्या स्वागताची तयारी सगळे करतात. सगळ्यांनी रांगोळ्या काढल्यात आज. इथं पण काढली ह्यांनी, पण मग अशी ब्लॉग नाही घेता आला. थांबा 1 सेकंड. पण उचल का आपण 1 सेकंड. जय श्रीराम. तू बोल मोठ्यानी. छान छान सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी आज. मस्त एकदम छान छान रांगोळ्या काढल्या सर्वांनी आज. आपल्या गावातील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे. आम्हीच आहेत का हो?
आम्ही मोरडे दोरगे जावळे सगळे तिथं कावळे. जय श्रीराम. जय श्रीराम. म्हण की जोरात म्हण ना मोठ्यानी. मोठ्यानी म्हणा. अरे म्हणा जय श्रीराम. 1 2 3 स्टार्ट. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हां बस. दिवे लावूयात आता छानपैकी. हे बघा मी पण त्या लावल्या आणि असं सेलिब्रेट केलं आता आम्ही छोटं रामलल्लाच्या आगमनाचं स्वागत. पूर्ण भारताला आज आनंद होत आहे की आपल्या जनरेशनमध्ये हे मंदिर होतं आहे. एवढं छान वाटतंय. सो तुम्ही पण कसं सेलिब्रेट केलं नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने रांगोळी, जेवण, पंगत, घर सजावट, मंदिर सजावट, मिरवणूक, आरती, भजन, कीर्तन वगैरे ह्या गोष्टी घेऊन हा असा ब्लॉग. मारुतीचं मंदिर आपलं बाहेरून छान दिसतंय ना. चालू ठेवा. चालू ते लाइटिंगचं पण अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी मंदिर सजवलेलं आहे आपले. म्हणजे सगळेच मंदिर सजवली, छानपैकी सेलिब्रेशन केलं सर्वांनी आणि खूप छान झाला हा अयोध्येच्या रामलल्लाच्या आगमनाच्या सोहळ्यानिमित्त अख्ख्या इंडियामध्ये प्रोग्राम. तर छान झाला. सर्वांनी खूप मेहनत घेतली, छान केलं प्रोग्राम. सो ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलाच असेल तुम्ही आत्तापर्यंत. रामलल्लाच्या अयोध्येतल्या आगमनामुळे हे झालेले प्रोग्राम अख्ख्या इंडियामध्ये खूप छान झाले. सो एवढं थोडंफार मी आता एंड इथे दाखवलं तुम्हाला. अजून बऱ्याच गोष्टी ज्या पूर्ण ब्लॉगमध्ये होत्या आत्तापर्यंत आणि आता आपण आपला ब्लॉग इथे एंड करतो. बाय. चला एकदा